वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने आमदार बसवराज पाटील यांचा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। हा सत्कार वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे नांदेडचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजितरावजी गोपछडे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। विशेष म्हणजे यावेळी मान्यवरांमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ शैलेश पाटील, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, ज्येष्ठ विधिज्ञ बसवराज सलगर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, आनंद तानवडे, सुदीप चाकोते, केदारनाथ उंबरजे, शिवानंद कोनापुरे, बसवराज बगले, नागा पाटील, बाळासाहेब मुस्तारे, रतन रिक्के, स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल यांचाही सन्मान करण्यात आला। या प्रसंगी नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त केले व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। तसेच वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवन बद्दल माहिती घेतली आणि ते भवन पूर्ण होण्यासाठी आपण लवकरच निधी मिळवून देण्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले। समाजातले जे आजारी आहेत, रुग्ण आहेत, त्या रुग्णाची सेवा म्हणजे याचं म्हणणं आहे की आता तुम्ही विचारल्यानंतर त्याला काय म्हणला, साहेब हे लोकसेवेचं केंद्र आहे आणि ते म्हणता यानं म्हणलं की 18 पगड जातीची सेवा करणार लोककेंद्र, म्हणजे त्याचं विजन मोठं आहे। म्हणजे फक्त लिंगायत समाज मला नाही का, म्हणजे वीरशैव लिंगायत समाजाचं हे आहे प्रतिष्ठान, पण वीरशैव लिंगायत समाजाच्या माध्यमातून 18 पगड जातीच्या लोकांची सेवा, म्हणजे त्याचं विजन मोठं आहे। म्हणजे आपण सहसा आपल्या समाजाचे कार्यक्रम, आपल्या समाजाचे आपण मेळावे, वधूवर हे सगळं करतो, परंतु हे एक त्यानं वाक्य जे सांगितलं ते वाक्य अतिशय महत्त्वाचं, ते लिंगायत समाजातल्या प्रत्येक नेत्याने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नुसतं लिंगायत समाजाच्या आधारावर, वीरशैव लिंगायत समाजाच्या आधारावर राजकारण करू शकत नाही। ही आपली घरातली गोष्ट आहे। त्यामुळे जोपर्यंत आपण 18 पगड जातीच्या लोकांचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात येत नाही, तोपर्यंत आपण लोकप्रतिनिधी बनू शकत नाही। कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी, संचालक मंडळाचे सर्व 18 पगड समाजासाठी समाजाप्रती असलेली कळकळीची भावना व समाजाला एकत्र करून पुढे नेण्याच्या कार्याची प्रशंसा केली। त्यांचे कार्य बघून सर्व जनतेसाठी, रुग्णासाठी खासदार फंडातून लोकसेवेसाठी खास वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानला अद्ययावत अशी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले, जेणेकरून त्याचा उपयोग सर्व गोरगरीब जनतेसाठी व्हावा असा आपला हेतू असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले। या प्रसंगी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, कैलास जेऊरे, सागर अतनुरे, बिपिन धुम्मा, अनिल वजीरकर, शशिकांत बिराजदार, सुनील रामशेट्टी, राचप्पा आरळीमार, मनोज कोले, गुरु हिप्परगे, प्रशांत धुम्मा, तम्मा कडगंची, सचिन कुलकर्णी, सिद्धाराम बबलेश्वर, शिवानंद बळोळी, श्रीशैल बिराजदार, विजयकुमार स्वामी तसेच पदाधिकारी व संचालक मंडळी यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे स्वागत सुनील शरणार्थी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी आणि आभार गिरीश मंद्रुपकर यांनी मानले।